बटाटे सोडून घरात जर भाजीला दुसरं काही नसेल, तर बनवायला अतिशय सोपी, चवीला मस्त झणझणीत, चमचमीत आणि अफलातून लागणारे धाबा स्टाईल दम आलू कसे बनवायचे हे आज आपण बघणार आहोत. कसं असतं घरात भाजीला दुसरं काही नसेल, तर सहसा आपण बटाट्याची भाजी बनवतो. पण नेहमीची तीच ती भाजी बनवण्याऐवजी तुम्ही धाबा स्टाईल ही दम आलूची भाजी बनवून बघा. खरंच सांगते तुम्ही बोटे चाकत राहाल एवढी मस्त लागते आणि विशेष म्हणजे घरच्या साहित्यामध्ये आणि कमी वेळामध्ये बनवून तयार होते. रेसिपी नक्की ट्राय करा. तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा. जर आवडली असेल तर लाईक, शेअर करून पेजला फॉलो करून घरोघरी अन्नपूर्णा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. दम आलू बनवण्यासाठी आपल्याला इथे छोट्या आकाराचे बटाटे लागणार आहे. पण समजा तुमच्या घरी छोट्या आकाराचे बटाटे उपलब्ध नसतील, तर मोठे जे बटाटे असतात ना, त्याला सोलून घ्यायचं आणि थोडे मोठ्या आकाराचे तुकडे करून घ्यायचे. तसंही तुम्ही करू शकता. मी दम आलूसाठी छोट्या आकाराचे बटाटे घेतले आहे, कारण धाब्यावर छोट्या आकाराचेच बटाटे वापरले जातात. कच्चेच बटाटे असे सोलून घ्यायचे. बटाटे काळे पडू नये म्हणून मी पाण्यामध्ये ठेवलेले आहे. आता एक काटेरी चमचा घ्यायचा आणि असं बटाट्याला टोचून घ्यायचं. कारण हे बटाटे आपल्याला तळून घ्यायचे आहे. छान आतपर्यंत तळले जावे आणि मसाल्याची चव आतपर्यंत जावी यासाठी आपल्याला टोचून घ्यायचे आहेत. आता सर्व पाणी निथळून घ्यायचं आणि हे जे बटाटे आहेत ना, थोडे कोरडे झाल्यानंतर कडकडीत गरम तेलामध्ये तळून घ्यायचे आहो. लक्षात ठेवायचं जेव्हा तुम्ही तेलामध्ये बटाटे घालणार असाल ना, तेव्हा तेल छान तापलेलं असावं. तेव्हाच बटाटे तेलामध्ये घालायचे. हा प्रोटीनयुक्त पास्ता 100% गव्हापासून बनलेला आहे. ना यामध्ये मैदा आहे, ना आर्टिफिशियल कलर, ना प्रिझर्वेटिव्ह. 0 कोलेस्ट्रॉल आहे आणि ट्रान्स फॅटसुद्धा यामध्ये काहीच नाही. पास्ता बनवण्यासाठी मी अगारो या ब्रँडची स्टेनलेस स्टीलची ही कढई वापरते आहे. हा पास्ता तुम्ही डायरेक्टली ॲमेझॉनवरून ऑर्डर करू शकता किंवा तुम्हाला लिंक हवी असेल तर कमेंट करा, मी लिंक शेअर करेल. तर आता मुलांना मैद्याचा पास्ता खाऊ घालणे बंद करा. त्याऐवजी 100% गव्हाच्या पिठापासून बनलेला हा पास्ता मुलांना खायला द्या. नक्की ट्राय करा. आणि आता बटाटे जे आहे ना, वरील कव्हरिंग छान खरपूस होईपर्यंत आणि तांबूस रंगाचं येईपर्यंत असे तळून घ्यायचे आहे. दम आलू बनवत असताना ही स्टेप खूप महत्त्वाची आहे. बटाटे जेवढे व्यवस्थित तळल्या जातील ना, तेवढीच दम आलूला चव छान येते. सर्व बटाटे मी इथे तळून घेतलेले आहे. आता इथे मी 20 ते 25 लसूण पाकळ्या, अर्धा ते 1 इंच आलं घेतलेलं आहे. मूठभर कोथिंबीर घ्यायची आणि याचं वाटण तयार करायचं. आता त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 मध्यम आकाराचे टोमॅटो घेतलेले आहे. टोमॅटो जास्त आंबट असलेले घेऊ नका. हायब्रिड टोमॅटो असेल तर तेच घ्यायचे. ते जास्त आंबट नसतात. तर टोमॅटोची पेस्ट बनवून ही तयार झालेली आहे. काही खडे मसाले घेतलेले आहे. हिरवी वेलची, काळी मिरी घेतलेली आहे, जावित्री घेतलेली आहे, मोठी वेलची, दालचिनी आणि सोबतच तेजपान घेतलेलं आहे. इथे मी ताजं असलेलं दही घेतलेलं आहे. आंबट दही अजिबात घेऊ नका आणि दही मी टांगून ठेवलेलं होतं म्हणजे यातलं आंबट पाणी निघून जातं. आता यामध्ये कोरडे मसाले घालायचे आहे. मी हळद घातलेली आहे, तिखट, 2 मोठे चमचे धनेपूड घालायचं, थोडा गरम मसाला घालायचा आणि किचन किंग मसाला किंवा चिकन मसाला तुम्ही घालू शकता. सोबतच कसुरी मेथीचा पावडर घालायचा आहे. आता हे सर्व आपल्याला दह्यामध्ये मिसळून याची पेस्ट तयार करायची आहे. इथे 2 मध्यम आकाराचे कांदे असे उभे आणि पातळ चिरून घ्यायचे आहे. आता एका पॅनमध्ये आपल्याला 2 ते 3 मोठे चमचे तेल गरम करायचं आहे. तेल गरम झालं की जिरे घालायचं, हिंग घालायचं आणि जो कांदा आपण पातळ चिरून घेतलेला होता, तो कांदा तेलामध्ये छान लालसर तांबूस रंग येईपर्यंत परतायचे आहे. आता या कांद्याबरोबरच आपण जे खडे मसाले घेतलेले होते, ते सुद्धा परतून घेऊया. आता कांदा लवकर लालसर व्हावा यासाठी भाजीसाठी जेवढं मीठ लागेल ना, तेवढं मी याच वेळी घालते आहे. कांद्याचा रंग तुम्ही ते बघू शकता तांबूस व्हायला सुरुवात झालेली आहे. आता जे खडे मसाले आपण घातलेले होते ना, ते मी असे चिमट्याने काढून घेते आहे. दह्याची जी पेस्ट आहे ती आता आपण घालूया. गॅस अगदी लो फ्लेमवर ठेवायचा जेव्हा तुम्ही दह्याची पेस्ट घालणार असाल. नाहीतर दही कुटून जातं आणि ग्रेव्हीचं टेक्स्चर बिघडतं आणि चवही बिघडते. दही आपल्याला आता नीट शिजवून घ्यायचं आहे. दह्याला बघू शकता तुम्ही छान उकळी यायला लागलेली आहे. जोवर उकळी येत नाही तोवर एकसारखं चालवत राहायचं आणि कडेने तेल सुटायला लागलेलं आहे म्हणजे मसाले नीट परतल्या गेलेले आहे. आता यामध्ये आपल्याला टोमॅटोची पेस्ट घालायची आहे. टोमॅटोची पेस्टसुद्धा आपल्याला छान शिजवून घ्यायची आहे. जोवर यातलं सर्व पाणी निघून जात नाही तोवर छान शिजवून घ्यायची. लसूण, आलं आणि कोथिंबीर याची जी पेस्ट आपण तयार केलेली होती ती सुद्धा घालायची आणि ही व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायची आहे. आता आपल्याला झाकण ठेवायचं आहे. कारण टोमॅटोची जी पेस्ट आहे ना, ती नीट शिजल्या गेली पाहिजे. त्यासाठी आपल्याला झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटासाठी छान शिजवून घ्यायचं आहे. बघा कडेने तेल सुटायला लागलेलं आहे आणि फुटलेलं दूध असतं ना, तशा पद्धतीचं टेक्स्चर ग्रेव्हीला आलेलं आहे. म्हणजे टोमॅटोची पेस्ट नीट शिजल्या गेलेली आहे. आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे. तर कडकडीत गरम पाणी मी घातलेलं आहे म्हणजे ग्रेव्हीला तवंग छान येतो. परत थोडं-थोडं करून पाणी घालायचं.
आता ग्रेव्हीला उकळी यायला सुरुवात झालेली आहे. यामध्ये आता हे जे बटाटे आपण तळून घेतलेले होते ना, हे घालायचे आहे. बटाटे 90% तेलामध्ये छान शिजल्या गेलेले होते. आपल्याला ग्रेव्हीमध्ये याला 5 ते 10 मिनिटासाठी शिजवून घ्यायचं आहे. म्हणजे थोडाफार कच्चेपणा जो राहिलेला असेल ना, तोही निघून जाईल आणि बटाटे छान सॉफ्ट होतील. आता झाकण ठेवायचं आणि छान 10 ते 15 मिनिटासाठी अगदी मंद आचेवर बटाटे शिजवून घ्यायचे. बघा, ग्रेव्हीला रंग बघा किती मस्त आलेला आहे. अगदी धाब्यावर असतात ना, तशीच चमचमीत दम आलूची भाजी इथे तयार झालेली आहे. वरून चिरलेली कोथिंबीर घालायची आणि मिसळून घ्यायचं. याबरोबर गरमागरम पुऱ्या खायला खूप मस्त लागतात. तर आपण इथे गव्हाची पुरीसुद्धा तळून घेतो आहे. तुम्हाला जर मैद्याची तळायची असेल ना, तर तुम्ही तसंही करू शकता. छोले भटुरेसोबत जसे भटुरे तळले जातात, ते भटुरेसुद्धा या भाजीबरोबर खूप मस्त लागतात. तसंही बटाट्याची कुठलीही भाजी असो, मला तरी पुरीबरोबरच खायला जास्त आवडते. तुम्हाला बटाट्याची भाजी कशी आवडते आणि कशाबरोबर खायला आवडते, कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. तर इथे मस्त झणझणीत, चमचमीत धाबा स्टाईल दम आलू तयार झालेले आहे. बघताच कुणाच्याही तोंडाला पाणी सुटेल अशी मस्त दिसते आहे. हो ना? नक्की ट्राय करून बघा. चवीलाही तेवढीच भन्नाट लागते. तर तुम्हाला आजचे हे धाबा स्टाईल दम आलूची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून कळवायला अजिबात विसरू नका. जर आवडली असेल तर तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शेअर नक्की करा. आणि अशाच नवनवीन रेसिपी जर पुढेही बघायच्या असेल तर घरोघरी अन्नपूर्णा या पेजलाही फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. लवकरच भेट होईल. तोपर्यंत हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी तुमचे मनःपूर्वक आभार. धन्यवाद.